तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीने स्पर्धेमध्ये भाग घेतलेला असतो। फूड अँड फॅशन ही स्पर्धा आता राबवण्यात आलेली असते। त्याच्यामध्ये ईश्वरी अर्णवने सहभाग घेतलेलाच असतो, पण त्याचबरोबर नम्रता आणि आकाशने सुद्धा सहभाग घेतलेला असतो आणि त्यामुळे कॉम्पिटिशन खूपच जबरदस्त असं होणार असतं। पण प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे ईश्वरीने स्वादिष्ट जेवण बनवत इथे आता पहिला इनाम पटकावलेला असतो। पहिली स्पर्धा ती जिंकलेली असते आणि फॅशन स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला असतो। पण त्याचबरोबर एका बाजूला नम्रता आणि वल्लरी या दोघींची इतकी भांडणं झालेली असतात की दोघी एकमेकींच्या अगदी झिंजा उपटायला निघतात। त्यामुळे इथे आता नम्रताचा नंबर येता येता खूपच जास्त इथे मारपीट झालेली असते। तर येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया। तर प्रेक्षकांनो, ईश्वरी आणि अर्णवला ते पॅम्पलेट सापडतं, ज्याच्यामध्ये ईश्वरी अर्णवला कळतं की फूड अँड फॅशनची खूप मोठी अगदी इंटरनॅशनल स्पर्धा होणार आहे आणि त्याचं बक्षीस हे आता 1 कोटी रुपये नाही तर तब्बल 100 कोटी रुपयाचं इथे बक्षीस आहे। त्यामुळे ईश्वरीला वाटतं की अर्णव सर, आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा। 100 कोटी रुपये आपल्याला मिळाले तर इथे सौदामिनी देशमुख हिला 100 कोटी रुपये तर आपण देऊच, पण मग आपण 100 कोटी रुपये अरेंज करू आणि 200 कोटी रुपये देऊन आपण सौदामिनी देशमुखकडून आपली सात्विक फॅशन कंपनी ताब्यामध्ये घेऊ। तेव्हा अर्णव ईश्वरी दोघांनी हा निर्णय घेतलेला घरच्या लोकांना सांगितलेला असतो की 100 कोटीची ही स्पर्धा आहे, त्याच्यामध्ये आम्ही फूड अँड फॅशन याच्यामध्ये सहभाग घेतोय। आता फूड बनवणं ही माझी स्पेशालिटी आहे आणि फॅशन म्हणजे अर्णव सरांची स्पेशालिटी। तेव्हा इथे नम्रताला मनातल्या मनात आता राग तर येत असतो। घरातल्या सर्व लोकांना ही योजना फारच आवडलेली असते, पण इथे आता ही गोष्ट वल्लरीला समजल्यानंतर ती जाऊन आता सौदामिनी देशमुखला सांगते। तेव्हा सौदामिनी म्हणते की काही झालं तरी या स्पर्धेमध्ये त्या दोघांनी भाग घेता कामा नये आणि जरी घेतला तरी ते दोघेजण जिंकता कामा नये। तेव्हा इथे वल्लरी म्हणते की तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सगळं काही करेन, पण तुम्ही सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा, मी अगदी बोलल्याप्रमाणे तुमचं काम करते, पण तुम्ही सुद्धा माझं काम नक्की करायचं बरं का। तुम्ही मला सात्विक फॅशनमध्ये 25% पार्टनरशिप द्यायची। तेव्हा वल्लरीला इथे सौदामिनी म्हणते की तुम्ही काळजीच करू नका, आता जशी महत्त्वाची माहिती मला तुम्ही दिलीत तशीच आता पुढे सुद्धा देत राहा आणि इथे अर्णव ईश्वरीला या स्पर्धेतून कशी काय माघार घेता येईल यासाठी जरा प्रयत्न करा। तेव्हा वल्लरी म्हणते तुम्ही काळजीच करू नका, तुम्ही सांगितलेलं काम मी 100% करणार। आणि त्यानंतर इथे वल्लरी घरी आलेली असते। तेव्हा इथे आता फूड आणि फॅशनचं रजिस्ट्रेशन करत असतात। अर्णव ईश्वरीने आता आपल्या नावाने रजिस्ट्रेशन केलेलं असतं आणि कंपनीचं नाव म्हणजे सात्विक फॅशन। त्याचबरोबर इथे आकाश टेक्स्टाईल्स, त्याचबरोबर ईश्वरी फॅब्रिक आणि अंजली इन्फ्रा या सगळ्यांनी त्याच्यामध्ये आता त्याने रजिस्ट्रेशन केलेलं असतं। पण इथे आता नम्रता आणि वल्लरीचा वेगळाच प्लॅन असतो, कारण का वल्लरी नम्रताला भडकवते। ती म्हणत असते की तुला एक काम करायचं आहे, तुला आता ह्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे। बघितलंस ना, ईश्वरी आपलं घर आणि कंपनी वाचवण्यासाठी किती मोठे प्रयत्न करते। ती आणि अर्णव या स्पर्धेमध्ये भाग घेणार। ती ईश्वरी चांगलं जेवण बनवते म्हणजे ती जिंकणार आणि कंपनी तिने वाचवले म्हणजे या घरामध्ये तिचा दबदबा सुरू राहणार। मग तुला काय तिच्या हाताखालचं खेळणं बनून राहायचं आहे का? अगं, स्वतःची जरा इज्जत बनवण्याचा प्रयत्न कर, थोडं या घरामध्ये तुझी किंमत आणि दबदबा दोन्हीसुद्धा वाढव ना। तेव्हा वल्लरीने इथे आता नम्रताला भडकवल्यामुळे नम्रताच्या डोक्यामध्ये सुद्धा आता ती कल्पना आलेली असते। वल्लरी म्हणते जा, तू आणि आकाश तुम्ही दोघेसुद्धा या स्पर्धेमध्ये भाग घ्या। तेव्हा ती आता जाते, सगळ्यांना कॉफी वगैरे देते आणि म्हणत असते की मला महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे, तुम्हाला सगळ्यांना काहीतरी सांगायचं आहे।
तेव्हा सगळे म्हणतात, बोल ना, काय बोलायचं आहे तुला? तेव्हा नम्रता म्हणते की या स्पर्धेमध्ये आता इशू आणि जीजू दोघेजणं भाग घेत आहेत, तर मलासुद्धा या स्पर्धेमध्ये आकाशबरोबर भाग घ्यायचा आहे. कारण बघा ना, आता तिथे खूपच जास्त कॉम्पिटिटर असतील. मग आता मी पण जर कॉम्पिटिटर म्हणून उतरले तर तेवढीच थोडी स्पर्धा कमी होईल ना. तेव्हा इथे आता ईश्वरीला हे काही पटत नाही. ती म्हणते, ताई अगं पण कशाला? आपल्या घरातून आम्ही दोघेजणं उतरतोय ना, एकाच घरातून दोघ्या जोड्या म्हणजे. अर्णव म्हणतो की जाऊ दे, उगाच इथे आता कुणाचीही अडचण नको. अर्णव म्हणते काहीच प्रॉब्लेम नाही, तुम्हाला उतरायचं आहे ना स्पर्धेमध्ये, तुम्ही उतरा. तेव्हा ती म्हणते पण कंपनीने रजिस्ट्रेशन कुठलं करणार? तेव्हा अर्णव म्हणतो, ताई एक काम कर, आकाश टेक्सटाईल आहे ना ती काढ बरं, ती आता आपल्या आकाशकडे दे, म्हणजे आकाश त्या कंपनीने रजिस्ट्रेशन करेल. बाकीच्या 2-3 कंपन्या तर आपल्या आहेतच, आकाश टेक्सटाईल्स त्याला देऊन टाक. तेव्हा इथे आता आकाशच्या नावाची कंपनी त्याला रजिस्ट्रेशनसाठी अर्णवने दिलेली असते. अर्णवला कळतं की नम्रता हे सगळं का आणि कशासाठी बोलते. म्हणून तर अर्णवने किंतु परंतु न करता नम्रताला लगेच रजिस्ट्रेशनची परवानगीच दिलेली असते की तुम्ही सुद्धा या स्पर्धेमध्ये भाग घ्या. तेव्हा वल्लरीला वाटतं, अरे इतकी शांतपणे परवानगी दिली, जास्त काही इथे विचारणा केलीसुद्धा नाही. त्यानंतर इथे आता लगेच परवानगी मिळाल्यामुळे शांततेमध्ये सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात. तेव्हा ईश्वरी सगळ्यांना सांगत असते की आपल्याला कशा पद्धतीने तयारी करायची आहे, कसं करायचं आहे, काय करायचं आहे, ते सगळं आता ठरलेलं असतं. अर्णव टेन्शनमध्ये असतो. ईश्वरी म्हणते, काय झालं सर, कसला विचार करताय? तेव्हा अर्णव म्हणतो की मी सिंदर, आपण सहभाग तर घेणार आहोत गं, पण काही झालं तरी सात्विक फॅशनने आपण रजिस्ट्रेशन केलं आहे. माझ्या आईच्या नावाच्या कंपनीला धक्का नाही बसला पाहिजे. ईश्वरी म्हणते, सर तुम्ही अजिबात काळजी करू नका, जे काही होईल ते सगळं तुमच्या मनाप्रमाणे होईल. त्यानंतर इथे आता अर्णवने जो आता सात्विक फॅशनचा टेम्पो पाठवलेला असतो मालाचा, त्या लोकांना सौदामिनी देशमुखच्या गुंड लोकांनी मारलेलं असतं आणि तो टेम्पो घेऊन ते दुसरीकडे निघून गेलेले असतात आणि तिथे सौदामिनी देशमुखचा टेम्पो पोचलेला असतो. तो माल काही चांगला नसतो, खूपच जास्त कमी दर्जाचा तो माल असतो. सौदामिनी देशमुखने हे कारस्थान मुद्दामून केलेलं असतं अर्णवला त्रास देण्यासाठी. त्या आता फूड आणि फॅशनच्या स्पर्धेमधून डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी सौदामिनीने हा रचलेला डाव असतो. त्यामुळे चुकीचा माल पोचल्यानंतर क्लायंट घरपर्यंत आलेले असतात आणि त्या अर्णवला इथे वाटेल तसं बोलायला लागतात. अर्णव म्हणतो, नक्की झालं तरी काय ते सांगाल का? तर तुमच्या कंपनीकडून आम्हाला कमी दर्जाचा माल आलेला आहे, हे असा माल तुम्ही आमच्यापर्यंत पोचवणार का? ही आहे का तुमची क्वालिटी? तेव्हा अर्णव म्हणतो, पण हे फॅब्रिक आमचं नाहीच आहे. तेव्हा ते क्लायंट म्हणतात, तुमचं फॅब्रिक नाही आहे, तुमच्या टेम्पोमधून तर ते आमच्यापर्यंत आलेलं आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, असं होऊ शकत नाही. आणि त्यावेळेला प्रेक्षकांनो, अर्णवसुद्धा काही इथे आता लेचापेचा खेळाडा नाही आहे, कारण का त्याने सौदामिनी देशमुखला बरोबर तिची लायकी दाखवून दिलेली असते. अर्णवने टेम्पोचा नंबर वगैरे सगळं काही विचारून घेतलेलं असतं. तेव्हा थोडाफार बदल त्याला जाणवतो. रस्त्याचं संपूर्ण CCTV फुटेज तो आता चेक करतो. तेव्हा रस्त्याच्या मध्ये आपला टेम्पो अडवून त्या लोकांनी आपल्या माणसांना किडनॅप करून तिथे पोचवलेलं आहे, ही गोष्ट अर्णवच्या लक्षात येते. आमची माणसं टेम्पो घेऊन आलेलीच नाही आहेत, त्यांना तर कुणीतरी किडनॅप केले. हे कारस्थान सौदामिनी देशमुखचंच आहे. तेव्हा क्लायंटला CCTV फुटेज दाखवलं जातं आणि हे फॅब्रिक आमचं नाही आहे हे सांगत अर्णवने त्यांना योग्य तो माल देण्याचं सांगितलेलं असतं. ज्या ठिकाणी सात्विक फॅशनचा टेम्पो लावलेला असतो, पोलिसांमध्ये तक्रार केल्यानंतर तो टेम्पो आता सापडलेला असतो, कारण त्याला ट्रॅकर बसवण्यात आलेला असतो. सात्विक फॅशनचा टेम्पो नक्की कुठे आहे हे बरोबर अर्णवने शोधून काढलेलं असतं. ईश्वरीच्या बाबतीत ही घटना 2दा घडलेली असते. तेव्हापासून मालाच्या टेम्पोला ट्रॅकर बसवण्यात आलेले असतात आणि त्यामुळे टेम्पो शोधणं हे सहज आणि सोपं झालेलं असतं. ते टेम्पो आता शोधून योग्य तो माल क्लायंटपर्यंत पोचवलेला असतो आणि पुन्हा इथे स्पर्धेची जय्यत तयारी सुरू केलेली असते. त्यामुळे इथे ईश्वरी सगळं प्लॅनिंग करत असते. कुठले पदार्थ पहिले बनवायचे आहेत याचा विचार तिने करून ठेवलेला असतो. कारण का तर तिची जी स्पेशालिटी आहे, तिला जे उत्तम बनवता येतं ते सगळ्यात आधी बनवून तिला दुसऱ्या फेरीमध्ये जायचं असतं. तेव्हा वल्लरी
नम्रताला म्हणत असते की ईश्वरी तुझी बहीण आहे, गोड गोड बोलून ती आता पुढे जाऊन काय काय बनवणार आहे हे विचारून घे, म्हणजे तेच तू बनवायचं आणि चांगलं बनवायचं आणि स्पर्धेतून तिला आऊट करायचं असं तिने सांगितलेलं असतं. नम्रता गोड गोड बोलून ईश्वरीला विचारते की ईशू अगं तू पहिल्यांदा काय बनवणार आहेस सांग ना. तेव्हा बहीण म्हणून विश्वास ठेवत ईश्वरी नम्रताला सांगते की ती काय बनवणार आहे ते. पण प्रेक्षकांनो, वल्लरीच्या नादाला लागून इथे नम्रता खूपच जास्त वाईट वागते. ती आता जेव्हा फूड आणि फॅशन ही स्पर्धा सुरू होते ना, तेव्हा पहिले पदार्थ असे बनवायचे असतात जे आपली स्पेशालिटी आहे आणि तिथे बसलेल्या गेस्टला आपल्याला इम्प्रेस करायचं असतं, त्यांना खुश करायचं असतं, कारण मार्क तेच लोक देणार असतात. त्यामुळे ईश्वरी ठरल्याप्रमाणे आता जिलेबी बनवणार असते, कारण जिलेबी ही तिची स्पेशालिटी आहे म्हणून. तेव्हा त्याच्यामध्ये तिचा हात कुणीही पकडू शकत नाही. तिने इंदोरी जिलेबी बनवायचं ठरवलेलं असतं आणि नम्रतासुद्धा आता तेच बनवते. इंदोरी जिलेबी मी पण बनवणार असं ती म्हणते. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, अगं नमुताई, इंदोरी जिलेबी मी बनवणार आहे, तुला सांगितलं होतं ना, मग तरी पण तेच का तू बनवतेस. तेव्हा ईश्वरी म्हणते, अगं मला पण तर इंदोरी जिलेबीच बनवायची आहे ना, माझीसुद्धा ती स्पेशालिटी आहे, तुला तर माहिती आहे, मी तेच बनवणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरीला ही गोष्ट आवडत नाही आणि एका वेळी एकच पदार्थ बनवला पाहिजे, दुसरा पदार्थ तुम्ही तोच नाही बनवू शकत. तेव्हा ईश्वरी म्हणते, पण हे बघा मी तर तीच तयारी करून आली. तेव्हा इथे ते लोक म्हणतात की बरं ठीक आहे, दोघीसुद्धा इंदोरी जिलेबी बनवायची आहे ना, बनवा, पण दोघींना आता जे सगळ्यात बेस्ट बनवणार ना तिचीच इथे जिलेबी सिलेक्ट केली जाणार, ती जिलेबी पुढे जाणार. तेव्हा ईश्वरी म्हणते ठीक आहे. नम्रताचं वागणं ईश्वरीला काही आवडत नाही. आपलं कुटुंब थोडंफार मदत करू शकतं, पण जेव्हा ते लोक सांगतील तेव्हाच. आणि तेव्हा इथे आता ईश्वरी संपूर्ण जिलेबीची तयारी करते आणि जिलेबी बनवायला घेणार असते आणि त्याच्याबरोबर एक दुसरा पदार्थसुद्धा बनवायचा असतो आणि तो पदार्थ असतो इंदोरी पोहे. तेव्हा ईश्वरी इंदोरी जिलेबी आणि इंदोरी पोहे हे 2 पदार्थ बनवणार असते आणि त्याची तिने उत्तम तयारी केलेली असते. आणि जेव्हा इथे आता सांगितलं जाणार की एका व्यक्तीने मदत करायची आहे, तेव्हा अर्णव ईश्वरीला मदत करायला येणार असतो, तर इथे आता वल्लरी नम्रताला मदत करायला जाणार असते, कारण वल्लरीला काही करून ही स्पर्धा नम्रताने जिंकायला हवी असं वाटत असतं. कारण का तर ईश्वरी अर्णव जिंकले तर 100 कोटी रुपये त्यांना मिळतील आणि ते आता वल्लरीला नको असतं, म्हणून तर तिने जबरदस्तीने या स्पर्धेमध्ये इथे नम्रताला उतरवलेलं असतं. तेव्हा ईश्वरी आता इंदोरी जिलेबी आणि पोहे बनवायला घेते. तिने सगळं बेसिक तयार केलेलं असतं. त्यानंतर आता फॅमिलीला मदत करण्याचा राऊंड सुरू झालेला असतो. तेव्हा अर्णव तिच्या मदतीला येतो. ईश्वरी जसं जसं सांगते अर्णव तसं तसं करत असतो. त्यानंतर वल्लरी नम्रताची मदत करायला येते. तेव्हा इथे नम्रता वल्लरीला सांगत असते, वल्लरी ते करतच नसते. ती म्हणते, ये तू सांगशील ते मी करणार आहे का, मला जे वाटेल ना तेच मी करेन, मी तुझ्या ऑर्डर फॉलो करायच्या, मी सांगते ते कर, पोह्यांमध्ये हे टाक, पोह्यांमध्ये ते टाक, असं करून ते आता पूर्णपणे वाट लावते. कमी वेळ राहिलेला असतो, काउंटडाऊन सुरू झालेला असतो आणि तेव्हा इथे वल्लरी खूप चिडचिड करत असते. ती नम्रतावरती रागवत असते, चिडत असते. नम्रता म्हणते, आई तुम्हाला जर येत असेल तर तुम्ही करा, तुम्हाला नसेल करायचं तर नका करू, मी करेन, मला जमतं हे सगळं. तेव्हा इथे नम्रता आता वल्लरीला असं बोलते, तिला खूपच जास्त राग येतो आणि त्यानंतरला ती म्हणते, अच्छा म्हणजे आता तू मला शिकवणार का गं, एवढी तरी तुझी लायकी आहे का. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो दोघींमध्ये इतका वाद होतो की त्यांचे पदार्थ आता बिघडण्याची वेळ आलेली असते. पण ईश्वरीचे दोन्ही पदार्थ अगदी उत्तमरित्या झालेले असतात, इंदोरी पोहेसुद्धा आणि इंदोरी जिलेबीसुद्धा. त्यामुळे आता सिलेक्शनची वेळ आलेली असते आणि गुणांची वेळ आलेली असते. तेव्हा इथे ईश्वरीचा पहिला नंबर आलेला असतो. तिचे पोहे आणि जिलेबी दोन्हीसुद्धा तिथे बसलेल्या परीक्षकांना खूपच जास्त आवडतात. त्या आता पहिला नंबर ईश्वरी आणि अर्णवला देतात. तर इथे दुसरा तिसरा नंबर वेगळ्या लोकांचा आलेला असतो आणि इथे लास्टून पहिला नंबर हा नम्रता आणि आकाशचा आलेला असतो, कारण त्या दोघांनी मिळून पदार्थाची वाटच लावलेली असते. त्यामुळे प्रेक्षकांनो अगदी तिथे जेवण बनवता बनवता इथे वल्लरी आणि नम्रतामध्ये भांडण सुरू झालेलं असतं.
तेव्हा वल्लरी घरच्याप्रमाणे तिथे सुद्धा नम्रताबरोबर वाद घालत असते आणि त्यामुळे नंबर जाता जाता राहिलेला असतो आणि शेवटी नंबर तिला मिळालेला असतो. पण पहिल्या नंबरने बाजी मात्र इथे ईश्वरी आणि अर्णव या दोघांनी मारलेली असते. स्पर्धेला इथे उत्तमरित्या सुरुवात तर झालेली असते आणि पहिला इथे जो काही आता पहिला भाग आहे तो सक्सेसफुलीरित्या दोघांनीही पार पाडलेला असतो.